आज सकाळी सकाळी हे 2 पार्सल रिसीव झाले होते, ज्याची आतुरता माझ्यापेक्षा जास्त पिऊला होती, कारण त्याच्यामध्ये तिच्या पण काही वस्तू होत्या. कालपासून घरी आई असल्यामुळे मी जरा निवांत होते. कालचा दिवस तर पूर्ण झोपण्यात घालवला. पण आज विचार केला की नवीन वर्ष पण येत आहे आणि किचन खूप जास्त खराब झालंय. कोकोला ती सांभाळते, तोपर्यंत किचन तरी आवरून घ्यावं, कारण किचन आवरायचं म्हणजे डोक्याला तापच असतो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी क्लीन करायला लागतात आणि खूप जास्त वेळ जातो. मग मी काय फटाफट सकाळी सकाळी असं सगळ्या गोष्टी रॅकच्या खाली घेतल्या आणि क्लीन करायला घेतलं. काही जे प्लॅस्टिकचे डबे होते ते घासायला घेतले. माझ्या किचनमध्ये एवढी धूळ निघाली. एवढं क्लिनिंग करून सुद्धा मला असं वाटतं की अजून पण कितीतरी धूळ असेल, पण जेवढं जमेल तेवढं मी फटाफट क्लीन केलं. आईला उपवास होता म्हणून सगळ्यांसाठीच मी साबुदाणा भिजवला होता. मग आईने अशी छान बटाटे कापून त्याची खिचडी बनवली आणि झिरकं बनवलं. पिहूला कसला धीर निघतोय. ते जे पार्सल होतं तिने फटाफट ओपन केलं, ज्याच्यामध्ये मी तिच्यासाठी ह्या घरी घालण्यासाठी विंटरच्या चप्पल्स मागवल्या होत्या, कारण ती घरामध्ये अशीच फिरत असते. सॉक्स घातले तर ते ओले करून टाकते. आणि कोकोसाठी मी हे स्वेटर मागवलं होतं, जे खूप छान निघालं. त्याच्यानंतर मग सगळ्यांनाच भूक लागली होती, तर मग असं खिचडी आणि झिरकं त्याच्यासोबत लिंबू सगळ्यांनी वाढून घेतलं, कारण आई आणि भाऊ वगैरे त्यांना जायचं होतं एका स्पेशल कार्यक्रमासाठी, कारण आज आमच्या सगळ्यांसाठीच खूप खास दिवस होता. त्यांना जायचं होतं भाऊच्या दीक्षांत समारंभासाठी, ज्याच्या आम्ही 5 वर्षापासून वाट बघत होतो, कारण 5 वर्षानंतर हा दिवस आमच्या आयुष्यात उगवला होता. आज होता त्याचा CA डिग्री समारंभ, म्हणजे फायनली त्याची CA डिग्री भेटणार होती. मग असं पिहू आणि आई सगळे रेडी होऊन गेले. मला कोकोमुळे जाता नाही आलं. मी तर अशीच फिरत होते मग बिना आंघोळीची. मग आंघोळ केल्यानंतर मी कोकोसोबत थोडा वेळा डोकं क्लीन केलं. नंतर पुन्हा कोकोला घेऊन मी असं किचनमध्ये आले, कारण अजून पण माझं किचन क्लीन नव्हतं झालं. मग कोको पण असं भांड्यांसोबत खेळत बसला. मी आमच्या शेजारच्या ताईंनी हा डिंकाचा लाडू दिला होता, तो थोडासा खाल्ला. कोकोसाठी पण तांदळाची पेस्ट बनवली होती, त्याला थोडीशी खूप मेहनतीने खाऊ घातली. त्याने 4-5 चमचे खाल्ले असेल. मग अशा प्रकारे आमचं हे किचन क्लीन झालं होतं. फक्त राहिली होती ही तेलाची किटली आणि मसाल्यांचा डब्बा. ह्या 2 गोष्टी मला बिलकुल आवडत नाही, कारण त्या खूप फ्रिक्वेंटली खराब होतात आणि नेहमी क्लीन करायला लागतात. पण त्याच्यामध्ये खूप तेल होतं म्हणून मी तशीच ठेवली. हे असं पसारा झाला होता आणि कोकोला आंघोळ घालून